नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. 12वीचा निकाल 21 मे 2024 रोजी जाहीर झाला. ठाण्यातील श्रीराम कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आदित्य नितीन गोखलेने 12वीच्या विज्ञान परीक्षेत 94% गुण मिळवले आहेत. आदित्य गोखले हा ठाणे मार्केट ठाणे येथील लाहोजी हाईट्स येथील आहे. विज्ञान विषयाला त्याने 100 पैकी 99 गुण मिळवले आहेत, तर भौतिकशास्त्रामध्ये 100 पैकी 94, रसायनशास्त्रात 100 पैकी 95 गुण मिळवले आहेत. त्यानुसार आदित्यला PCM मध्ये 96% गुण मिळाले आहेत. आदित्य गोखले यांनी सांगितलं की माझे आईवडील दोघेही CA आहेत आणि दोघेही वाणिज्य पार्श्वभूमीचे आहेत, परंतु माझ्या पालकांनी माझ्यावरती अभ्यासाबाबत कधीही दबाव आणला नाही. त्यांनी मला कधीच सांगितलं नाही की तुझी वाणिज्य पार्श्वभूमी आहे, पण माझी आवड विज्ञानात होती, म्हणून त्यांनी मला फक्त विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी संपर्क साधला. आणि आज निकाल असा आहे की मी 12वीच्या विज्ञानाच्या निकालामध्ये 94.50% मिळवले आहे. पुढे आदित्य गोखले यांनी सांगितलं की तो दिवसातून 8 ते 10 तास अभ्यास करायचा, पण अभ्यासाव्यतिरिक्त तो लिहिण्यात जास्त वेळ वाया घालवत नसत, तर ते मनातल्या मनात आठवत असे. आदित्य गोखले यांनी 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगितलं आहे की तुम्ही जास्त दडपणाखाली अभ्यास करू नका, तर तुम्ही तुमचा अभ्यास मोकळ्या मनाने करा, कारण शेवटी तुम्हाला परीक्षा द्यावीच लागते. त्यामुळे तुम्ही जितक्या मोकळ्या मनाने अभ्यास कराल, तुम्ही जितका जास्त अभ्यास कराल, तितकाच तुम्हाला अभ्यासामध्ये रस मिळेल. माझं नाव आदित्य नितीन गोखले. मी इयत्ता 12वीमध्ये शिकतोय आणि आत्ता नुकताच 12वीचा निकाल जाहीर झाला आणि मला सायन्सच्या PCMमध्ये ओव्हरऑल 94.5% मिळाले आणि फक्त गणित विषयामध्ये मला मॅथ्समध्ये 99 आउट ऑफ 100 मिळाले. हो, नक्कीच मला खूपच आनंद होतो आहे. आणि माझे जे काही शिक्षक आहेत किंवा ज्यांनी मला सपोर्ट केलं, माझे स्पेशली माझे पालक आणि बाकी पण माझे मित्रपरिवार वगैरे सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केलं. त्यामुळेच मला वाटतं की मी इथपर्यंत पोचू शकलो. पालकांनी मला खूप सपोर्ट केलं, म्हणजे आता मला म्हणजे घरी कधी कधी अभ्यास व्हायचा नाही, तर मी क्लासला जाऊन अभ्यास करायचो. तर क्लासला आईवडिलांनी मला डबा पोचवून दिला, तर ते सगळं आणि बाकी अजून काही लागलं तर लगेच धावपळ करणे वगैरे, तर यांनी अशा प्रकारे मला खूप सपोर्ट केला. मला माझ्या मुलाबद्दल अभ्यासाच्या बाबतीत एक प्रकारचा कॉन्फिडन्स होता, कारण तो पहिल्यापासून सातत्याने परिश्रम घेत होता. पण जेव्हा 10वी नंतर त्यांनी ठरवलं की सायन्स घ्यायचं आहे, तर ह्याबाबत आम्हाला थोडी साशंक होतं, कारण मी आणि माझी मिसेस आम्ही दोघे चार्टर्ड अकाउंटंट आहोत आणि कॉमर्स बॅकग्राऊंडचं. म्हणून मग आम्ही थोडंसं लोकांना चौकशी केली की नक्की कसं जावं, काय करावं, त्यांनी जो निर्णय घेतला तो बरोबर आहे का. आणि ज्या काही आजकाल ॲप्टिट्यूड टेस्ट आपल्याला वेगवेगळ्या क्लासेसमधनं होतात किंवा वेगळ्या इन्स्टिट्यूशन्समधनं, तर त्याचा नक्कीच फायदा झाला आम्हाला. आम्ही 2 ठिकाणून ॲप्टिट्यूड टेस्ट करून घेतली त्याची. एक नंदिनी गोरे म्हणून काउन्सिलर आहेत त्यांच्याकडनं, आणि शिवाय प्रतीक ट्युटोरियल्स हु इज अ करिअर काउन्सिलर. आणि दोघांचा जो रिझल्ट होता तो एकसारखा होता की सायन्स इज द गुड स्ट्रीम ज्याच्यामध्ये तो करिअर करू शकतो. आणि मग त्याप्रमाणे आम्ही त्याला प्रोत्साहन दिलं. खूप आनंद झाला. एकतर म्हणजे मुलाने जे सातत्य दाखवलं अभ्यासात, आणि त्याची तब्येत कधीही बिघडली नाही, कधीही त्यांनी कंटाळा केला नाही की आज मला कंटाळा आला आहे, मला अभ्यास करायचा नाही आहे. त्याच्या शाळेच्या आणि कॉलेजच्या आणि सरांच्या क्लासच्या सरांच्या मार्गदर्शनात इतका तो म्हणजे त्याने खूप ते केलं. टाईम टेबल स्वतःचं बनवलं आणि जसं जसं त्यांच्या शिक्षकांनी त्याला सांगितलं त्याप्रमाणेच अभ्यास केला. तर खूप आनंद आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी.
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. प्लास्टर पडले, जळमटे चढली, कोट्यावधींच्या कलाभवनाची रया गेली. ठाणेकरांची सांस्कृतिक भूक भागवणारे ठाणे महानगरपालिकेचे कलाभवन गेली 6 वर्षे दुरुस्तीच्या अभावी बंद असल्याचं उघड झालं आहे. एकीकडे अन्य वास्तूंच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येत असताना कलाभवनाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे असं कळते. बाळासाहेब ठाकरे स्मारक, डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्याही आधी कापूरबावडी भागामध्ये ठाणे महानगरपालिकेने कलाभवनाची निर्मिती केली होती. हेच कलाभवन सुरुवातीला ठाणेकरांचे आकर्षणाचे बिंदू होते. या ठिकाणी अनेक नामवंत कलाकारांच्या कलेचे ठाणे कलाभवन येथे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या 3 मजली कलाभवनात अनेक कार्यक्रमांचं आयोजन देखील आतापर्यंत करण्यात आलं आहे. मात्र दुरुस्तीच्या अभावी कोविड काळापासून हे कलाभवन दुरुस्त न झाल्याने बंद आहे. कलाभवनाच्या तळमजल्यावरती प्लास्टर कोसळले असून प्लास्टरची माती देखील हटवण्यात आलेली नाही. दुसऱ्या मजल्यावरील परिस्थिती देखील तशीच आहे. बाहेरच्या नावाच्या बोर्डाची देखील अतिशय खराब अवस्था झाली आहे. दुरुस्ती अभावी कोट्यावधींचे कलाभवन मातीमोल होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेला दुरुस्तीचा प्रस्ताव देखील दुर्लक्षित असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. उन्हाच्या झळा आणखी तीव्र होत असल्याने ठाणेकर अधिकच घामाघूम झाले असून त्यामुळे त्वचाविकार वाढीस लागले आहेत. सर्वसाधारण घामोळ्यांनी भलतेच हैराण झालेले आहेत. सिव्हिल रुग्णालयात त्वचा विभागात सर्वाधिक घामोळ्या रुग्णांची संख्या जास्त असून शरीराला जास्तीत जास्त थंडावा देण्याचा प्रयत्न ठेवावा. बाहेर फिरताना भरपूर पाणी, अंगावर सुती कपडे, हिरव्या पालेभाज्या, पाणीदार फळं खाण्याचा सल्ला त्वचा तज्ज्ञांनी दिला आहे. अवकाळी पाऊस, गारपीट यांमुळे ऋतुचक्रच बिघडल्याचा भास होत असले तरी ठाण्यात उष्म्याचा पारा हा वाढला आहे. जसा पाऊस जवळ येतो आहे तशी उन्हाची दाहकता अधिक वाढणार आहे. उन्हात फिरल्यामुळे डोळ्यांची जळजळ, पोटात मळमळ, डोके दुखणे, चक्कर येणे अशा गोष्टी नित्याच्याच झाल्या असल्या तरी त्वचाविकारांचे आजारही तेवढेच वाढले आहेत. मात्र सर्वाधिक घामोळ्याने अनेक जण त्रस्त आहेत. ठाणे सिव्हिल रुग्णालयात घामोळा झाल्याने उपचारासाठी रुग्ण येत असल्याची माहिती वरिष्ठ त्वचातज्ञ डॉक्टर कमलाकर जावळे यांनी दिली आहे. या दिवसामध्ये नागरिकांनी भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. अंगावर सुती, फिकट रंगाचे कपडे, दिवसातून 2 वेळा थंड पाण्याने आंघोळ करणे, टोपी, गॉगल, सनस्क्रीन लोशन लावणे, अंगावर घाम सुकणार नाही याची काळजी घेणे, मसालेदार पदार्थ खाऊ नये, मांसाहार कमी करावा, दुपारी घरातून बाहेर पडताना भरपूर पाणी पिऊन मगच बाहेर पडावे, असे यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं. प्रदूषण धुळीबरोबरच हवामानातील उष्म्याची दाहकता वाढून त्याचा विपरीत परिणाम त्वचेवर होतोय. या दिवसात त्वचाविकारांमध्ये फंगल इन्फेक्शन, घामोळे, गजकर्ण, नायटा यांसारखे त्वचाविकार होतात. सध्याच्या घडीला उष्णतेची लाट आहे. उष्माघाताचे रुग्ण येऊ शकतात. त्यामुळे त्याची काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला. आणि टेम्परेचर कमी असलं तरी आपल्याकडे दमट वातावरण असल्यामुळे घाम खूप जास्त होतो. तर रुटीनली जे आपण उन्हाळ्यात जी काळजी घेतो, उष्माघातामध्ये जे आम्ही इन्स्ट्रक्शन दिले ती काळजी घेणं महत्त्वाचं आहे. टोपी घालून जाणे, स्कार्फ वापरणे, छत्री वापरणे, सुती सैल कपडे वापरणे, पाण्याची बॉटल सोबत ठेवणे, भरपूर प्रमाणात पाणी पिणे, गरज पडल्यात ORS पिणे. आणि घाम जास्त झाला तर डिहायड्रेट पण होऊ शकतो माणूस. आणि ऊन आणि घाम याच्यामुळे डिहायड्रेट होऊ शकतो. ORS घेतलं तर तिथे चांगलं राहतं. आणि ह्या काही प्रमाणात ज्या काही मार्केटमध्ये अँटीफंगल पावडर्स अवेलेबल आहे ते जर अंगाला लावलं तर घामोळे नक्कीच होत नाही. आणि जी आपली चामडी लाल होते आणि खाज जास्त होते कधी कधी, किंवा बर्निंग सेन्सेशन यायला लागतात, ते आपण अवॉइड करू शकतो. आणि घामाघूम तुम्ही झाला असेल कामावर असताना किंवा पुढे जाऊन येतात, जर घरी आले तर माझ्या मते एकदा संध्याकाळी पण एकदा आंघोळ करणं किंवा शॉवर घेणं
खूप गरजेचं आहे. ह्या गोष्टी केल्या तर आपण बाकी उष्माघात आणि जे घामोळे येतात त्याच्यापासून आपण स्वतःला बचाव करू शकतो. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची खाण्याबद्दलचं आहे, तर आपण खाण्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे. फळं जेवढे सीझनल अवेलेबल आहे जास्तीत जास्त फळं खायला पाहिजे. अन्न हे ताजं खायला पाहिजे. शिळं अन्न खायला नको, कारण उष्णता आणि याच्यामुळे ते अन्न लवकर खराब होऊ शकतात. त्याच्यामुळे जेवढं फ्रेश तुम्ही अन्न खाल तेवढं चांगलं आहे. फ्रूट्सबद्दल तर आता मँगोचं सीझन आहे, टरबूज वगैरे, कलिंगड आहे. ह्या गोष्टी तुम्ही जास्तीत काकडी आहे, काकडीमध्ये सगळ्यात जास्त पाणी असतं. ह्या गोष्टी ज्या रुटीनली आपण करतो त्या जर जास्त खाल्ल्या तर बाकी आपण ह्या गोष्टीपासून नक्कीच प्रोटेक्ट करू शकतो. बाहेरचे खाद्यपदार्थ अथवा अर्ध्या कच्च्या भाज्या, अशुद्ध पाणी किंवा अवेळी जेवणाने मोठ्या आजाराला सामोरं जावं लागत असून एखादा आजार खर्चिक झाल्यावरती रुग्णांसाठी गंभीर बाब होते. मात्र अशाच अमिबियामुळे यकृतावरती 8 फोड आलेल्या गुजरातमधील एका रुग्णावरती सिव्हिल रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. गुजरात सुरत शहरात चालक म्हणून काम करणारे शांताराम चव्हाण यांच्या पोटामध्ये दुखू लागले. सुरुवातीला सुरतमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये शांताराम यांच्यावरती उपचार सुरू होते. मात्र उपचार योग्य पद्धतीने होत नव्हते. परिस्थिती सामान्य असल्याने खाजगी रुग्णालय उपचार घेणे त्यांना परवडणारे नव्हते. दरम्यान ठाणे सिव्हिल रुग्णालयात चांगले उपचार होत असल्याचे समजले. त्यानुसार शांताराम सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल झाले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली शांताराम यांच्या सर्व तपासणी केली असता त्यांच्या यकृतावरती फोड आले होते, अशी माहिती वरिष्ठ सर्जन डॉक्टर निशिकांत रोकडे यांनी दिली. यकृतावरती पुवाचे 8 फोड आले होते. अशातच शांताराम यांच्या छातीत पाणी झालं होतं. दरम्यान रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्यावरती यशस्वी उपचार केले आहेत. छातीमधील पाणी काढून नंतर मोठ्या कौशल्याने 8 फोड काढण्यात आले. तब्बल 15 दिवसांच्या उपचारानंतर नुकतंच त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकामध्ये वरिष्ठ सर्जन डॉक्टर निशिकांत रोकडे, डॉक्टर विश्वास वासनिक, डॉक्टर श्रीजित शिंदे आणि डॉक्टर प्रतीक विश्वास इत्यादी होते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.